सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातल्या पळसम इथं 12 मार्च 2026ला लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या पळसम शाळा क्रमांक 1च्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक सचिन मानगावकर आणि माजी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून लोकार्पण करण्यात आले। यावेळी पळसम सरपंच अविराज परब, तसेच गटशिक्षणाधिकारी संजय माने, केंद्रप्रमुख देव जंगले, सरिता पवार, रविकांत सावंत, मुख्याध्यापक विनोद कदम, अशोक बागवे, दिगंबर साटम, प्रमोद सावंत, पिठ्या सावंत, रमेश परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, पूनम गोलतकर, अनुष्का परब, विपुल जुवेकर, दत्तप्रसाद पेडणेकर, सुरेश गावकर, अरुण पुजारे, राजन पुजारे, अनिल पुजारे, दिवाकर पुजारे, सावंत गुरुजी, राजेंद्र प्रसाद गाड, अपूर्वा पवार, माजी शिक्षिका सौ सोनगट्टे, शिक्षिका गवाणकर, मधुकर परब, विजय पुजारे, दशरथ सावंत, सुनील मुणगेकर, रमेश मुणगेकर, रामकृष्ण पुजारे, अमरेश पुजारे, अमित पुजारे, प्रमोद पुजारे, अरुण पुजारे आणि पंचक्रोशीतील शिक्षक, ग्रामस्थ, देवस्थान मानकरी, महिला व मुलं उपस्थित होते। सोहळ्यात शाळेच्या मुलांनी लेझिम नृत्य सादर केले। तसंच उपस्थित मान्यवरांनी पळसम गावाच्या एकजुटीचे कौतुक केले आणि लोकसहभागातून उभारलेल्या प्रवेशद्वाराची विशेष प्रशंसा केली। दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांच्या नाट्यप्रयोगाने या कार्यक्रमाचा समारोप झाला। गावातील रहिवासी, मुंबईकर, चाकरमानी, माजी विद्यार्थी यांनी सोहळ्याला आणि प्रशालेला शुभेच्छा दिल्या। प्रवेशद्वारासाठी योगदान दिलेल्या सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले आहेत।